ग्रामपंचायत सरपंच निर्मला शुभम नवले यांना अजित पवार यांच्याकडून मोठी जबाबदारी। पुणे जिल्ह्यातल्या कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांची रील किंवा पोस्ट आली की सगळेजण ती रील आणि पोस्ट लाईक करतात। तरुण रुबाबदार आणि तरुणाईला भुरळ घालणाऱ्या महिला सरपंच या सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहे आणि एकंदरीत त्यांच्या जीवन प्रवासाविषयी किंवा त्यांच्या सरपंच पदाविषयी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि आत्ताच्या जबाबदारीविषयी आपण चर्चा करूया। कारेगाव ग्रामपंचायत 2021 साली झाली। त्या सरपंचपदी निर्मला नवले या राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आल्या। वयाच्या 27व्या वर्षी एका महिलेची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्यानंतर चांगलीच चर्चा ही राज्यभर रंगली। त्यात भर म्हणजे समाज माध्यमातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला। त्या महाराष्ट्रभर चर्चेत आल्या। तरुण आणि उच्च शिक्षित महिला सरपंच अशी त्यांची म्हणजे महाराष्ट्र राज्यभर ख्याती झाली। त्यांनी त्यांच्या पतीचा देखील भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला। पती शुभम नवले हे उद्योजक आहेत, शिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत आणि पत्नीला सरपंच पदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। तर निर्मला नवले सरपंच पदाचा कारभार त्यांनी सांभाळल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकास या मुद्द्यावर त्यांनी काम सुरू केलं। शिवाय समाजकार्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आणि महिलांच्या सबलीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलं। मात्र मध्यंतरीचा जर काळ पाहिला तर गायरान जमिनीच्या अतिक्रमणाच्या कारणामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सरपंचपद रद्द केलं, त्यांना अपात्र घोषित केलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अपात्रतेचा निर्णय मागे घेतला आणि त्यांना पुन्हा सरपंचपदी विराजमान होता आलं। तर विरोधात असलेले माजी सरपंच अनिल नवले त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अपील केली, ज्याचा निर्णय हा नुकताच 28 ऑगस्टला लागला। जर उच्च न्यायालयाने अनिल नवलेंची याचिका फेटाळली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या त्यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर पक्षाच्या फुटीनंतर निर्मला नवलेंनी काही दिवस तटस्थ भूमिका घेतली होती। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार गटाला आपलं समर्थन दिलं। तर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना युवती आघाडीचं कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आलं। निर्मला नवले यांना पक्षाकडून युवती आघाडीचं कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आलं आणि कमी वेळात त्यांनी अत्यंत मोठी मजल या माध्यमातून मारलेली आहे। मंडळी, आपल्याला लक्षात असेल की निर्मला नवले यांच्यासारखेच नेतृत्व गुण हे राष्ट्रवादीच्या काही महिलांमध्ये होते आणि त्यांनी आज मोठी गरुड झेप घेतली आहे। त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे रुपालीताई चाकणकर यांना देखील एक मोठं पद हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मिळालं आहे आणि तशाच पद्धतीची मोठी गरुड झेप आता निर्मला नवले यांनी देखील घेतली आहे। तर कारेगावच्या सरपंच असलेल्या निर्मला नवले यांना आता युवती आघाडीचं कार्याध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच अजित पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक मोठी जबाबदारी ही त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे। मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा राजकीय समाचार। धन्यवाद।